नमस्कार. नमस्कार. आपली जी चर्चा मगापासून सुरू आहे त्याच्यामध्ये आपण लोकांच्या मनातली कोविडची भीती घालवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक तेवढे जबाबदार बनवण्यासाठी आपण बोलतोय आणि त्याचे चांगले परिणाम निघतील असं मला वाटतं. कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आला आहे असं बऱ्याच वेळेला आपल्याला टी व्हीवरून किंवा अन्य माध्यमांवरून ऐकायला मिळतं की आपल्याकडे नवीन स्ट्रेन आला. मग एक जण कुठंतरी दुबईहून आला, एखादा ब्रिटनमधून आला, एखादा स्ट्रेन अमेरिकेतून आला, असं आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. हा नवीन स्ट्रेन म्हणजे काय असतं, ती प्रोसेस नेमकी काय असते, नवीन स्ट्रेन कसा बनतो, त्याचं म्युटेशन कसं होतं आणि त्या म्युटेशनवरती आपल्यावरती किती परिणाम त्याचा होतो आणि त्याला काय आपल्याकडे रेमेडी असते. एक बेसिक गोष्ट लक्षात घेतली तर कोणत्याही ज्या गोष्टीला वाढायचं आहे त्याला मल्टिप्लाय व्हावं लागतं. म्हणजे एकाच 2, 2चे 4, 4चे 8 असे करायचे असतील तर होस्ट म्हणजे एक जो तुमच्यावर हल्ला करणार आहे आणि एक जो हल्ला परतवू पाहत आहे अशी एक जागतिक परिस्थिती असते, ती सातत्याने असते. बरोबर. मग आता काय होतं की जिथं एखादा व्हायरसचा स्ट्रेन, विषाणूंची खासियत अशी आहे जी आत्तापर्यंत ऑब्झर्वेशनमध्ये आहे की ते बदलतात. जसा माणूस इव्हॉल्व्ह झाला, आपण जसे हजारो वर्षांपूर्वी होतो तसे आज नाही. आजपासून हजारो वर्षांनंतर कदाचित आपल्या ॲबिलिटीज वेगळ्या असतील. हे इव्हॉल्युशन हे आपल्या स्वतःच्या बेटरमेंटसाठी निर्माण झालेलं आहे आणि ते निसर्गदत्त आहे. मग आता जसा माणूस बदलतो कारण त्याला जगायचं आहे, तसा व्हायरस बदलतो म्हणजे व्हायरसची स्ट्रेन बदलते. म्हणजे त्याचे जे काही मॉर्फॉलॉजी आहे ती मॉर्फॉलॉजी बदलते आणि तो जास्त किंवा कमी क्षमतेचा तयार होतो. ठीक आहे. स्ट्रेन बदलणे हे व्हायरसेसमध्ये म्हणजे विषाणूंमध्ये नाही, जीवाणूंमध्ये, प्रत्येक जीवजंतूमध्ये अवतार हे बदलतच असतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी असतात. म्हणून आपण एक माणूस म्हणून जसे बदलतो तसा व्हायरस बदलतो. जेव्हा व्हायरसच्या फायलोजेनेटिक स्ट्रक्चरमध्ये चेंज होईल तेव्हा त्याला ओळखणारी जी संस्था असते ते म्हणतात की स्ट्रेन बदलला. म्हणजे त्याचा एक अमुक तमुक प्रकार होता, त्या प्रकारापैकी हा स्ट्रेन हा आहे. मग हा अमेरिकेतून आला, हा दुबईवरून आला, हा आफ्रिकेतून आला, हा भारतातून आला. असे प्रत्येक ठिकाणी असलेले व्हायरसेसचे वेगवेगळे अवतार आहेत. आणि मला असं वाटतं की एका सर्वसामान्य माणसासाठी हा स्ट्रेन कसाही असला आणि कुठूनही आलेला असला तरी त्याचे मूळ डिफेन्स मेकॅनिझम बदलणार नाही. अमेरिकेतून एखादा स्ट्रेन आला तर वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल का, याचं उत्तर नाही असं आहे. भारतातला स्ट्रेन, अमेरिकेतला स्ट्रेन, आफ्रिकेतला स्ट्रेन, ही जी चतुसूत्री मी तुम्हाला सांगितली, यापेक्षा स्ट्रेनच्या बदलामुळे तुम्हाला वेगळं काहीही करावं लागणार नाही. म्हणून तो स्ट्रेन बदललाय याची भीती मुळीच मनामध्ये आणू नका. आता तो स्ट्रेन बदलला हा एका लॅबोरेटरीमध्ये सिद्ध होतं आणि त्याचे जे काही क्लिनिकल परिणाम आहेत ते डॉक्टर्स अभ्यास करून सांगतात. आता तो इतक्या वेगाने बदलतोय की त्याचा अभ्यास करेपर्यंत दुसरा स्ट्रेन आलेला असतो. आणि एकदा आपण हे समजावून घेतलं की मूळ आजारच कसा होतो, मग कितीही स्ट्रेन येऊ द्या, आजारांमध्ये फरक पडणार. आपली जी इव्हॉल्वमेंट होते, एक माणूस म्हणून आपली इव्हॉल्वमेंट झालेली आहे, इव्होल्युशन झालेलं आहे, तसंच त्यांचं होतं. फक्त ते फास्ट म्हणजे आपल्या त्यांच्या वेगाने आकारमानाच्या दृष्टीनं ते फार वेगाने होतं, ते नॉर्मल आहे. हो. आणि ते दरवेळेलाच जास्त पॅथोजेनिक होईल असं धरणं योग्य नाही. ओके. व्हायरसेस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम टेम होतात. 1993 साली आपल्याकडे डेंग्यू आला, त्याचं ज्ञात स्वरूप आपल्याला 2000 सालानंतर दिसायला लागलं. परंतु आज 2021 मध्ये त्यामध्ये झालेले बदल हे सगळेच बदल त्याच्या मॉर्टॅलिटीसाठी वाढवणारे नाहीयेत. आपण कंटेक्स्टच लक्षात घेत नाही. अच्छा, बरोबर आहे. कमी ताकदीचाही असू शकतो, कमी ताकदीचाही होणारच आहे. तो आज ना उद्या त्याची ताकद जी आहे ती कमी होणार आहे. अच्छा, मी जे म्हणतोय तुम्हाला की आपण इतिहासाकडे बघायला तयार नाही किंवा आपल्याला जे ज्ञात व्हायरसेस आजार आहेत त्याच्याकडे आपण बघायला तयार नाही. इन्फ्लुएन्झा आहे, दरवर्षी होतो. शेवटी याचा डिफेन्स काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं की
गुड न्यूट्रिशनल सपोर्ट इज अ डिफेन्स मेकॅनिझम. बरं. डोंट वरी विच स्ट्रेन कम्स टू यू. कोणत्या प्रकारची स्ट्रेन आली याचा विचार करू नका. तुम्ही त्याला कसे भिडणार आहात याचा विचार करा. ते निश्चितपणे तुमच्या फायद्याचं आहे. बरोबर. फक्त याच्यातून एक पुन्हा एकदा तसाच एक प्रश्न निर्माण होतो जो मगाशी आपण डिस्कस केला की जागतिकीकरणानंतर आता म्हणजे जग काही सुटं राहिलेलं नाही. सगळे देश एकमेकाला जोडले गेलेले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या कारणांसाठी जोडले गेलेले आहेत. माणसं इकडून इकडे येण्याची ये जा खूप वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत परदेशी जाणाऱ्यांचं प्रमाण कितीतरी पटीने वाढलेलं आहे. अशा स्थितीमध्ये वेगवेगळे स्ट्रेन या देशातून त्या देशात जाण्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याची ही जी प्रोसेस आहे ही कधीपर्यंत चालू राहणार का ती कंटिन्युअस चालूच राहणार? ती याआधी होती आणि यानंतरही राहील. म्हणजे आणि हे गृहीतक जे आहे, जेव्हा आपण असं म्हटलो की वसुधैव कुटुंबकम बांधणारे आम्ही लोक आहोत, तेव्हा हे गृहीतक धरून चाललेलोच आहोत. फक्त आता काय झालंय की पूर्वी परदेश गमन होत नव्हतं असं नव्हतं, पण आज त्याचं प्रमाण, त्याचा वेग आणि त्याचा व्हॉल्यूम म्हणजे किती लोक भारतातून परदेशात जातात, किती परदेशी नागरिक भारतामध्ये येतात आणि हे सगळ्या जगांना लागू आहे. आता आपण पाहिलं की ऑलिम्पिकला बाहेरच्या देशांमधल्या प्रेक्षकांनी येऊ नये असं ठरवलं जपानने. तेव्हा या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु माझ्या दृष्टीने त्याहीपेक्षा महत्त्वाचं, कारण हे टाळण्यासारखं नाही. आपण काही गोष्टींना लक्षातच घ्यायला हव्यात की हे होण्यासारखं नाही. जग बांधता येणार नाही, प्रवास थांबवता येणार नाही. माणसाची जी प्रगती आहे, त्याची जी गरज आहे ती आपण बंद करू शकणार नाही. ज्या गोष्टी टाळणं अशक्य आहे त्या गृहीत धरल्या तर आपण जो आपली जी प्रिपेअर्डनेस असते ती जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ओके. म्हणजे त्याच्यात आपण झोनिंग करू शकतो वेगवेगळं किंवा असे काही प्रकार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. हा, आणि आपण जर असं धरून चाललो की प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासी जो येईल त्याला आपण कशा प्रकारे हँडल करणार आहोत, जसं आता आपण हळूहळू ठरवतोच आहे. म्हणजे प्रत्येक आलेला व्यक्ती हा संक्रमित असू शकेल असं एकदा गृहीतक आपण धरलं की त्याला किती दिवस आयसोलेट करावं लागेल, त्याच्या स्ट्रेनची तपासणी करावी लागेल, त्याची RT-PCR करावी लागेल. हे गृहीतक आपण धरून चालूनच या पुढचं जग हे आपल्या प्रगतीपथावर जाणार आहे. आणि तसं आपण सगळेजण जाऊ. म्हणजे आपला देश असेल किंवा दुसरा कुठला एखादा देश असेल, तिथं सगळीकडेच ही देवाणघेवाण करत असताना, प्रवास होत असताना टेस्टिंग होईल, आयसोलेशन होईल आणि त्या देशातलं जे काही पॉप्युलेशन आहे ते कसं संक्रमणापासून वाचवता येईल याची खबरदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेत राहील. अगदी बरोबर. आता ह्या कोविडचं त्याच्यावरची लस आलेली आहे. ॲक्च्युअली कोणत्याही इतर आजाराच्या तुलनेत कोविडची लस खूप लवकर सगळ्यांना मिळाली आणि त्याच्या संदर्भात खूप बोललंही गेलं. पण सर्वसामान्य लोकांच्या मध्ये काही गट असे आहेत, काही समाज घटक असे आहेत की त्यांच्यामध्ये ह्या लसीच्या विषयी वेगवेगळ्या शंका कुशंका आहेत. ह्या नेमक्या आल्या कुठून आणि त्या दूर कशा करायच्या? मला असं वाटतं की लस हा नवीन प्रकार आहे. लहान मुलं सोडली तर एकदा तुम्ही वयाचा एक पडाव पार करून गेल्यानंतर जी लस सर्वश्रुत होती ती लस प्रत्येकाला घ्यायला लागत नव्हती. कोणाला रेबीजची लस घ्यायला लागायची, कोणाला आम्ही जसं हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना हेपॅटायटिसची लस घ्यायला लागते. परंतु आज जे काही सर्वसामान्यकरण झालेलं आहे लसीचं या करोनाच्या माध्यमातून, त्यामुळे नवीन गोष्ट असल्यामुळे त्याची भीती वाटते. भीती वाटली की ती बरोबर की चूक हे ठरवण्याची घाई सुद्धा प्रत्येकाला होते. मग त्यात 2-4 गट होतात. काही म्हणतात की ते अतिशय बरोबर आहे, तो एक पेंड्युलमचा एक भाग असतो. काही म्हणतात ते अतिशय चूक आहे. पण माणसाची प्रगती ही सारासार विचाराशिवाय झालेली नाही. आज रोजी केंद्र सरकार, राज्य सरकार आपल्या सर्वांना आग्रह करते ती जी लस आहे ती लवकर आली, इतर लसींच्या तुलनेमध्ये खूप जलद गतीने आली आहे. त्यातली कोवॅक्सिन घ्यायची का, कोविशिल्ड घ्यायची का, मॉडर्नाची लस का, ॲस्ट्राझेनिकाची येईपर्यंत वाट बघायचं का, फायझरची येईपर्यंत वाट बघायचं का, काय करायचं, हे प्रश्न मला असं वाटतं की निरर्थक आहे. कारण लसीमध्ये सुद्धा एवढे प्रकार पूर्वी कधी आपल्यासमोर नव्हते की ऑप्शन्स आहेत की लसीमध्ये ही एक लस, ती एक लस. मला वाटत नाही कुठल्या आजाराच्या संदर्भात यापूर्वी होते आपल्या पुढे.
लसींबद्दल बोलण्यासाठी आज जे काही सरकारचे नियम आहेत आणि सरकारने जे काही योजना आत्ता कार्यान्वित केलेली आहे आणि त्यांचं एक उद्दिष्ट आहे की लसीकरण हे सर्वसामान्यांनी जशा पद्धतीने लस उपलब्ध होत जाईल तशा पद्धतीने ते करून घ्यावं. याचा अभ्यास अपुरा आहे याबद्दल माझ्या मनामध्ये काही साशंकता नाही, पण त्याबद्दल कोणतंही मत आज द्यावं अशी परिस्थिती आणि असा अभ्यास आज तरी ज्ञात नाही. आपल्याकडे नाही, पूर्ण देशामध्ये जगभरामध्ये या प्रश्नांचं उत्तर कोणी देऊ शकणार नाही. तेव्हा आज रोजी तरी लसीकरण हे जसं जसं उपलब्ध होईल तसतशा पद्धतीने ते केलं जावं. ज्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील किंवा त्यांना भीती वाटत असेल तर जनरिक प्लॅटफॉर्मवर न जाता तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत किंवा तुमचे ट्रीटिंग फिजिशियन आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा, कारण वर्षानुवर्ष त्यांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि जर त्यांचं मत असेल की तुम्ही आत्ता लस घेऊ नका, नंतर घ्या, किंवा ही घेऊ नका ती घ्या, तर ते फॉलो करावं. पण कॉमन प्लॅटफॉर्मवर त्याच्याविषयी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बोलणं किंवा आपल्या स्वतःला तो गोंधळ घालून घेणं हे मला नाही वाटत. जास्तीत जास्त सोडवायचाच प्रयत्न केला पाहिजे. नाही, मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं की लोकांनी अशा शंका मनामध्ये अजिबात बाळगू नयेत. आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यांना विचारावं की मला ही लस घेतली तर चालेल का, आणि सरकारने सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीचं सर्टिफिकेशन तुम्हाला द्यावं लागतं आणि ते घ्यायला तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला जर तुमचे डॉक्टर काही कारणाने म्हणाले की तुम्ही आज घेऊ नका, काही दिवसांनी घ्या, उदाहरणार्थ एखाद्याला हायग्रेड फीवर असेल तर दे कॅन इन्स्ट्रक्ट अकॉर्डिंगली. पण जनरल स्टेटमेंट करणं लसीकरणाबद्दल हे मला असं वाटतं की प्रिमॅच्युअर होईल. शंका प्रत्येक गोष्टीबद्दल घेणं यामध्ये काही चुकीचं नाही आणि शंका घेतल्या पाहिजेत. पण आज जे प्राप्त परिस्थितीमध्ये आपण या जागतिक संकटावर मात करण्यासाठी करू शकतो ते करण्यापासूनही आपण फार लांब जाता कामा नये असं मला वाटतं. लसीच्या संदर्भातच आणखी एक प्रश्न असा आहे की लसीचे 2 डोस घ्यावे लागतील असं आपल्याला सांगितलं गेलं आहे. म्हणजे 1 डोस आणि त्याच्यानंतर मध्ये काही अंतर ठेवून मध्यंतरी आता ते अंतर पण वाढवलं आणि ते 2 डोस कशासाठी घ्यावे लागतात हा भाग एक. आणि दुसरा की अवेलेबिलिटी प्रमाणे आपल्याला त्या लसी मिळणार. तर समजा आपल्याला जसे 2 ऑप्शन वेगवेगळे आहेत कोविशिल्ड आणि हे, तर समजा 1 डोस या लसीचा आहे आणि दुसरा डोस या लसीचा आहे तर काय होईल अशी एक शंका लोकांच्या मनामध्ये आहे. ती एकतर 2 डोस लागतात कशासाठी, म्हणजे त्याच्या मागे लॉजिक काय आहे आणि ते वेगवेगळ्या ज्या असतील तर काय. 2 डोस लागणारे फार कमी, म्हणजे 2 डोस ज्यांना लागत नाही अशा फार कमी लसी आहेत. अच्छा, तुम्ही हिपॅटायटिसची लस घेता तेव्हा ती 3दा घ्यावी लागते. पहिल्या डोसला, इंट्रोडक्टरी डोसला बूस्टर द्यावाच लागतो. बूस्टर खरं तर हा प्रश्न पाडण्यासारखा किंवा पडण्यासारखा नाही, पण तो जास्त उचलला गेलेला आहे. आपण जेव्हा बाळांना पहिल्या लसी देतो त्यानंतर पुन्हा त्यांना लसीकरणासाठी घेऊन जातो. पोलिओचे डोस जे आहेत ते आपण आता कित्येक वर्षापासून आपण दरवर्षी तो देतोय. मग करोनाची लसच 2दा का घ्यायची हा प्रश्नच मुळात म्हणजे उपस्थित व्हायला नको होता. बरोबर आहे, कारण त्यामागची भूमिका अशी आहे की पहिल्या लसीचा डोस तुम्ही घेतला, अँटीबॉडीज तयार झाल्या, म्हणजे तुमच्या शरीराची आणि त्या व्हायरसची ओळख झाल्यानंतर योग्य कालावधीमध्ये मग तो ऑब्झर्वेशननुसार बदलेल. काही 4, 8, 12 आठवड्यांपर्यंत कदाचित तो जाऊ शकेल. पण त्यानंतर पुन्हा एकदा बूस्टर डोस. आजपर्यंत आपण पोलिओचे बूस्टर घेतले, वेगवेगळ्या लसींचे बूस्टर डोस देणं हे वॅक्सिनेशनचं सायन्स आहे. आज दरवर्षी परदेशामध्ये इन्फ्लुएन्झाची लस दिली जाते, ते बूस्टर डोसेस असतात. आणि या सगळ्या मागचं जे काही विज्ञान आहे ते असं आहे की जेणेकरून ज्या वेळेला प्रत्यक्ष हल्ला होईल त्यावेळेला तुमचं शरीर हे जास्त प्रिपेअर्ड असेल आणि त्याला 2 डोस घ्यावे लागले तरी त्यात घाबरण्यासारखं काय आहे किंवा त्यात जे 2 ऑप्शन्स आहेत त्या संदर्भात मला नाही वाटत त्याने काही फरक पडेल. म्हणजे कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड थोडं हे पाहत की काही सगळ्यांना सहजपणे उपलब्ध करून देणं हे कोणत्याही सरकारसाठी एक प्रकारचं चॅलेंज आहे. कारण त्या लसीचा पुरवठा होणं, त्या लसीचं डिस्ट्रीब्युशन होणं, यातले जे सरकारचे श्रम आहेत ते सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. कुणी हौसेने
कोवॅक्सिन दिलेल्या लोकांना कोविशिल्ड देणार नाही आहे. पण त्याची उपलब्धता आहे, त्याचं मोबिलायझेशन आहे. आज वाड्या वस्त्या गावांमध्ये ती लस पोचवायची झाली तर त्यामध्ये मागे खूप मोठी यंत्रणा असते आणि वेगवेगळ्या प्रकाराने सुरुवातीला सरकारी दवाखान्यामध्ये, मग प्रायव्हेट दवाखान्यामध्ये शासन प्रयत्न करतच आहे की तुमच्यापर्यंत लस पोचावी. बरोबर. त्यामध्ये मग या लसी मुद्दामून कोणी वेगवेगळ्या देणार नाही आहेत. आणि जरी त्या वेगवेगळ्या कंपनीच्या असल्या, एक सिंपल उदाहरण आहे की तुम्ही पॅरासिटामॉल घेता, ती क्ष किंवा य कंपनीची असली तरी ती पॅरासिटामॉल असण्याला महत्त्व आहे. अच्छा. म्हणजे क्रोसिन किंवा ताप उतरण्याची गोळी जी आहे त्याच्यावर फार डिस्कशन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कोवॅक्सिन असेल किंवा कोविशिल्ड असेल, जी उपलब्ध लस आहे नेझल पण येते ना आता, आणि येणारच आहे ती. म्हणजे विज्ञान, मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलेलं की हे बदलणार आहे, तेव्हा ते बदलणार नाही असं नाही, ते बदलेल. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची लस तयार करण्याचा प्रयत्न होईल. सगळ्या प्रकारच्या स्ट्रेन्स ज्या आज जी तुम्ही आता मगाशी शंका बोलून दाखवलीत की आफ्रिकेवरनं एक व्हायरस येतो, अमेरिकेवरनं एक येतो, मग काय करणार? शास्त्रज्ञ त्याच्यावर काम करतायत की या सगळ्या स्ट्रेन्स आपल्याला कशा एकत्र करता येतील, त्याचं म्हणजे त्याच्या जिनॉमिक्सचा अभ्यास कसा करता येईल. पण हे सगळं करण्यासाठी वेळ हवा, म्हणजे कदाचित 2 ते 5 वर्ष हे सगळं करायला लागतील. आणि तोपर्यंत आपल्या हातात जो काही पर्याय आहे तो स्वीकारून सरकारने लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. तेव्हा प्रत्येक गोष्ट 100% इफेक्टिव्ह होईल असं नाही. विज्ञान आणि लसीकरणाचं जे आज कोरोनाबद्दलची भूमिका आहे ती सुद्धा भविष्यामध्ये बदलू शकते. आणि त्यामध्ये जे जे काही बदल होतील ते ॲक्सेप्ट करणे आणि त्याबरोबर पुढं जाणे. फक्त हे करत असताना तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करावं असं मी म्हणेन. बरोबर. सर, लसीकरणाच्या बाबतीत काही केसेस अशा आपल्याला दिसून आल्या की लस घेतली आणि आठवड्यानी, 2 दिवसांनी, 5 दिवसांनी, 6 दिवसांनी ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली. मला असं वाटतं की हे होणं अपेक्षित आहे, अनपेक्षित नाही. त्याच्या मागे काय त्यामुळे त्याला काही घाबरून जाण्याचं कारणच नाही आहे. काय असतं, एखादा व्हायरस तुमच्याशी इंट्रोड्यूस झाला आणि त्यानंतर तुमची बॉडी प्रिपेअर्ड व्हायला, म्हणजेच अँटीबॉडीज, प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज, नुसते अँटीबॉडीज नव्हे, प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज विच विल स्टॉप ऑर प्रिव्हेंट द इन्फेक्शन फ्रॉम हॅपनिंग. हे काही वेळाचं काम आहे. त्याला प्रत्येक माणसाच्या शारीरिक जडणघडणीनुसार वेगवेगळा वेळ लागू शकतो. आणि त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज जोपर्यंत तयार होत नाही आणि त्यानंतर व्हायरसचा हल्ला होत नाही तोपर्यंत जर काही कमी कालावधीमध्ये एखादा व्यक्ती जर संसर्गित झाला तर निश्चितपणे त्याला कोरोना होऊ शकतो. म्हणजे फक्त लस घेतली म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही हा समजच मुळात चुकीचा आहे आणि तसं कोणी सांगितलेलंही नाही आहे. प्रत्येक वॅक्सिनेशन करत असताना ते वॅक्सिनेशन करणारा स्टाफ, ते डॉक्टर, इवन सरकार देखील वेगवेगळ्या माध्यमातून असंच सांगते की वॅक्सिनेशन इज नॉट गोइंग टू बी इमिजिएटली इफेक्टिव्ह. म्हणजे पण आपण सुरुवात तर कुठेतरी करावी लागेल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 1 डोस घेतला आणि आता तुम्हाला काही होणार नाही. आणि म्हणूनच सगळ्याच प्लॅटफॉर्मवरून असं सांगितलं जातं की वॅक्सिनेशन जरी झालेलं असलं तरी तुम्हाला संपर्काने संसर्ग होऊ शकतो, म्हणून संपर्क टाळा आणि ज्या काही तुम्हाला दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करा. कारण आता आपल्याकडे वॅक्सिनेशन सुरू जसं झालं, आता जवळजवळ 4 कोटीच्या पुढं आपण गेलोय. परंतु एक सायझेबल अमाऊंट ऑफ वॅक्सिनेशन जेव्हा होईल आणि त्यांना 4 ते 8 आठवड्यांचा कालावधी निघून जाईल त्यावेळेला मग आपल्याला हळूहळू त्याचे इफेक्ट्स आणि त्याचे हे जे आहेत त्याचे फायदे जे आहेत ते कळू शकतील. तोपर्यंत आपण, मला असं वाटतं की आपल्याला सांगितलं गेलंच होतं की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही काळजी घेणं आणि नियम पाळणं फार गरजेचं आहे. वॅक्सिन आणि मला असं वाटतं की वॅक्सिन घेतल्यानंतरच नव्हे तर वॅक्सिन घेतल्यानंतर, वॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतर, वॅक्सिन नंतर तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यानंतर सुद्धा सातत्याने हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. आता एक्सेप्ट फॉर मी जे म्हणालो त्यातलं बाकीचं तर वैयक्तिक आहे, ते तुम्ही आम्ही सातत्याने आयुष्यभर पाळू शकतो, त्यात काही कुणाला त्रास होण्याचं कारण नाही. आणि आज कोरोनापासून ते संरक्षण करणार असेल तर पुढच्या येऊ घातलेल्या कितीतरी वैश्विक संकटांपासून सुद्धा तुमचं संरक्षण या चांगल्या वैयक्तिक सवयीच करणार आहे. मग मुद्दा काय राहतो
की गर्दी कधीपर्यंत टाळायची किंवा कधीच आम्ही एकत्र यायचं की नाही. मला असं वाटलं की मी जो तुम्हाला एक आपला आशावाद आहे की एक डंबेल शेप कर्व असतो व्हायरसचा, की व्हायरस येतो, अशा प्रकारचे व्हायरसेस इतिहासामध्ये कित्येक येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर हळूहळू त्यांचा विरुलन्स कमी झाला, परंतु तो विरुलन्स कमी झालेले आहे, डेथ्स कमी झालेले आहेत, लोकांचा त्रास कमी झालेला आहे. असं होईपर्यंत गर्दीवर आपण निश्चितपणे एकत्र येण्यावर निश्चितपणे नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर, लसीकरणाबद्दल जे काही आपल्याला सरकारने सांगितलेले नियम होते आणि ते पाळणं कसं गरजेचं होतं ते तुम्ही अगदी खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ही आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूयात. तुर्त थोडा विश्रांती घेऊया आणि पुढं आणखी काही लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करूयात. धन्यवाद. नमस्कार.